नमस्कार मंडळी. कधी विचार केलाय का की एका साध्या छोट्याशा मातीच्या गोळ्यामध्ये मुलांच्या विकासाचं केवढं मोठं जग दडलेलं असू शकतं? आज आपण बरोबर हेच बघणार आहोत की या खेळातून त्यांची क्रिएटिव्हिटी आणि स्किल्स कशी वाढतात. तर मग प्रश्न हा आहे की हा जो साधासा खेळ दिसतोय तो खरंच फक्त एक खेळ आहे की याच्यामागे अजून काहीतरी आहे, काहीतरी महत्वाचं? चला आपण मिळून समजून घेऊया की ही साधीशी ॲक्टिव्हिटी मुलांच्या डेव्हलपमेंटचा पाया कसा रचू शकते. ओके, चला तर मग आपल्या या प्रवासाची सुरुवात करूया आणि याचं नाव आहे मातीशी मैत्री. बघा, हा फक्त एक खेळ नाहीये, ही तर एक संधी आहे मुलांना स्पर्शातून शिकण्याची, स्वतःच्या हातांनी काहीतरी नवीन बनवण्याची आणि एका नवीन मित्राला भेटण्याची. तो मित्र म्हणजे माती. हे बघा, जेव्हा मुलं मातीला किंवा पिठाला हात लावतात, त्याला दाबतात, त्याला काहीतरी आकार द्यायचा प्रयत्न करतात, तेव्हा ते फक्त खेळत नसतात. खरं तर ते आपल्या आजूबाजूच्या जगाला समजून घेत असतात. त्यांच्यासाठी ना हा एक प्रकारचा प्रॅक्टिकल लेसन असतो, अनुभवातून शिकण्याचा. प्रत्येक दाब, प्रत्येक नवीन आकार म्हणजे त्यांच्यासाठी एक नवीन शोध असतो. आणि याचे फायदे, अरे वाह, काय जबरदस्त आहेत. बघा, जेव्हा मुलं मातीत पाणी टाकतात तेव्हा नकळतपणे त्यांना सायन्सचा पहिला धडा मिळतो. जेव्हा ते हाताने माती थापतात किंवा तिची अशी वळकटी करतात ना, तेव्हा त्यांच्या बोटांचे आणि हातांचे मसल्स आपोआपच स्ट्रॉंग होतात. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये, स्वतःच्या हातांनी काहीतरी बनवल्याचा जो आनंद मिळतो ना, तो त्यांच्या कॉन्फिडन्ससाठी एकदम प्राइसलेस आहे. ठीक आहे, तर मग आता आपण या खेळाच्या तयारीकडे वळूया. आणि यातली सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे माहितीये का? यासाठी आपल्याला बाजारातून कोणतीही महागडी खेळणी आणायची अजिबात गरज नाहीये. सुरुवात करणं एकदम सोपं आहे. हे बघा, यासाठी काही स्पेशल सामान लागत नाही. आपल्या घरात किंवा अंगणात सहज मिळणाऱ्या गोष्टी आहेत. आणि याच साध्या गोष्टींमधून आपण मुलांच्या विकासाला एक मोठा बूस्ट देऊ शकतो. तर मग ही ॲक्टिव्हिटी सुरू करण्यासाठी एक छोटंसं मजेशीर गाणं आहे. चला ऐकूया. माती घेऊ, पाणी घालू, चला चिखल बनवूया. मस्त आहे ना? हे गाणं मुलांना कामाला लावण्यासाठी नक्कीच मदत करेल. चला आता बघूया पहिली स्टेप. हा टप्पा आहे आपल्या सगळ्यात लहान मुलांसाठी, म्हणजे साधारण 3 ते 4 वर्षांच्या मुलांसाठी. इथे खेळाचा मेन फोकस काय आहे? तर फक्त स्पर्श करणं आणि मोकळेपणाने अनुभव घेणं. आता या प्रत्येक स्टेपमागे एक खूप महत्त्वाचं कारण आहे बरं का. मुलांना जेव्हा आपण मोकळेपणाने खेळू देतो तेव्हा ती त्या पदार्थाचे गुणधर्म स्वतःच शिकतात. पाणी किती घालायचं हे शिकतात आणि ती वळकटी बनवताना त्यांच्या हातांवर कंट्रोल यायला लागतो. हाच तर त्यांच्या क्रिएटिव्ह प्रवासाचा बेस आहे. ओके, तर आता मुलं स्पर्शाच्या आनंदाच्या एक पाऊल पुढे गेली आहेत. आता आपण पुढच्या स्टेपबद्दल बोलूया, जी आहे 4 ते 6 वयोगटासाठी. इथे त्यांचा खेळ जरा जास्त हेतुपूर्ण होतो. आता ते स्वतःच्या कल्पनेला एक प्रत्यक्ष आकार द्यायला लागतात. या स्टेजला ना मुलं जास्त स्वतंत्र होतात. स्वतःचं सगळं साहित्य एकत्र केल्यामुळे त्यांच्यात एक जबाबदारीची भावना येते आणि सारखे सारखे भाग केल्यामुळे त्यांना नकळतपणे गणिताची ओळख होते. 3D आकार बनवताना तर त्यांची कल्पनाशक्ती अजूनच वाढते. आणि आता 5 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी एक खास आणि एकदम क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी, ती म्हणजे विटा बनवणे. हो, विटा. इथे ते शिकतील की घरातल्या एका साध्या वस्तूचा वापर करून काहीतरी भारी कसं बनवता येतं. इथेच तर खरी गंमत आहे. एक रिकामी काडेपेटी, तिचा साचा म्हणजे मोल्ड म्हणून वापर करायचा. या एका छोट्याशा आयडियामुळे मुलांना कळतं की टूल्स वापरून एकासारख्या वस्तू कशा बनवायच्या. म्हणायला गेलं तर हे इंजिनिअरिंगचं पहिलं पाऊलच आहे, की नाही? आणि मग इथूनच डेव्हलप होतं एक खूप महत्त्वाचं स्किल, ते म्हणजे तुलना करणं, कम्पेअर करणं. अरे वा, हे बनवलंस? किंवा बनवलेल्या वस्तूमध्ये आणि मित्राने बनवलेल्या वस्तूमध्ये काय फरक आहे? असे छोटे छोटे प्रश्न विचारून आपण त्यांच्यामध्ये ऑब्झर्वेशन आणि ॲनालिसिस करण्याची क्षमता वाढवू शकतो. तर मग ह्या सगळ्या खेळामधून मुलांनी नक्की कोणती स्किल्स मिळवली? त्यांना नेमकं काय शिकायला मिळालं? चला आता त्याचा एक छोटासा आढावा घेऊया. यातला सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट काय आहे माहितीये? ही जी गंमतशीर ॲक्टिव्हिटी आहे ना, ती मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासात थेट मदत करते. हा फक्त टाइमपास नाहीये, तर ही शिकण्याची एक पूर्ण प्रोसेस आहे. जसं आपण इथे बघू शकतो, या खेळातला प्रत्येक भाग, प्रत्येक स्टेप ही एका विशिष्ट स्किलशी जोडलेली आहे. क्रिएटिव्हिटीपासून ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंगपर्यंत प्रत्येक गोष्ट मुलं नकळतपणे शिकत जातात. आणि हा चार्ट बघा, तो आपल्याला एकदम सोप्या भाषेत सांगतो की विकासाचे मुख्य भाग कोणते आहेत. साधारणपणे 40% डेव्हलपमेंट होते ती फाईन मोटर स्किल्सची, म्हणजे हाताबोटांच्या कौशल्यांची. 35% क्रिएटिव्हिटी वाढते आणि 25% ॲनालिटिकल स्किल्स म्हणजे विचार करण्याची क्षमता वाढते.
विचार करा किती पॉवरफुल आहे हा साधासा खेळ. चला आता आपण समारोपाकडे आलो आहोत आणि जाता जाता एकच सांगायचंय, हे फक्त ऐकून किंवा बघून सोडून देऊ नका, हे प्रत्यक्ष करून बघा. तर मग आजच मुलांसोबत थोडी माती किंवा पीठ घ्या आणि बघा त्यांच्या कल्पनेला कसे पंख फुटतात. कारण लक्षात ठेवा, आज त्यांच्या लहानशा हातांनी बनणारी प्रत्येक गोष्ट त्यांच्या मोठ्या आणि उज्ज्वल भविष्याचा पाया रचत आहे.